तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आपल्याला जर आपल्या आधार कार्डला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे हे जर माहिती नसेल आणि ते माहिती करून घ्यायचं असेल की आपल्या आधारला कुठला मोबाईल क्रमांक हा लिंक केलेला आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला हेच कशा प्रकारे चेक करायचे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या ज्या नवनवीन अपडेट्स आहेत अशाच प्रकारे आपल्याला भेटत राहतील। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम गूगलवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सर्चमध्ये NPCI अशा प्रकारे टाकून आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला हे कन्झ्युमर जो ऑप्शन देण्यात आलेला आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असे खालील ऑप्शन आपल्याला ओपन होतील। तर या ठिकाणी आपल्याला भारत आधार सीडिंग इनेबलर जी आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या डाव्या साईडला अशा प्रकारचे ऑप्शन दिसणार आहेत। तर या ठिकाणी आपल्याला आधार मॅप स्टेटस जे आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे लाभार्थी महिला आहे, लाडकी बहीण आहे, त्याचा आधार कार्डला जो कुठला मोबाईल नंबर लिंक आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आणि जर आपल्याला त्या महिलेचे पतीचे किंवा वडिलांच्या आधार कार्डला कुठला मोबाईल क्रमांक लिंक आहे हे जर आपल्याला बघायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याचा जो आहे आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। तर आपण जी लाभार्थी महिला आहे याच्या आधार कार्डला कुठला मोबाईल क्रमांक लिंक आहे हे बघणार आहोत। तर या टाकायचं आहे आणि खाली कॅप्चा कोड टाकून खाली चेक स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। चेक स्टेटस याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे की जो आधार कार्डला मोबाईल लिंक आहे त्याच्यावर आपल्याला एक 6 अंकी OTP केलेला आहे आणि कुठला मोबाईल क्रमांक आपल्या किंवा लाभार्थ्याच्या आधार कार्डला लिंक आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी शेवटचे 4 आकडे आपल्याला दाखवणार आहे। तर अशा प्रकारेही आपल्याला समजू शकते की आपल्या आधार कार्डला कुठला मोबाईल क्रमांक लिंक आहे। तर मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट्स माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता। तर भेटूयात मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।